शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार, शुभ सकाळ। शेतकरी मित्रांनो, खास करून गेल्या 3 ते 4 दिवसापासून सातत्याने मान्सूनच्या प्रगतीच्या बातम्या आपल्यापर्यंत येत आहे। मान्सूनची प्रगती झाली, मान्सून पुढे सरकला, इथे आला तिथे आला। त्याचबरोबर पावसाच्या बातम्या सुद्धा शेतकऱ्यांचं लक्ष वेधत आहे आणि बरोबर पण आहे, कारण आता काही दिवसातच पेरणी लागवड करण्याचा निर्णय शेतकऱ्यांना घ्यायचा आहे। किंबहुना काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या मनाने निर्णय सुद्धा घेतलेला असू शकतो, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांना प्रश्न सुद्धा पडलेला आहे की येत्या आठवड्यात पाऊस आहे का, मान्सून पुढे प्रगती करणार का, मान्सून महाराष्ट्रात खरंच दाखल झाला का, या गोष्टीवरती नंतर आपल्याला पेरणी व लागवड आपण करावी का, हा प्रश्न शेतकऱ्यांना नक्कीच पडलेला आहे। आणि या सर्व प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्टकटमध्ये पटकन देण्याचा माझा प्रयत्न आहे, तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा आहे। तर त्या अगोदर एक विनंती नक्कीच करतो की दररोज अशा शेतीविषयक माहितीसाठी, दररोजचा हवामान अंदाज बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि एक करून मी तुमचे एक धन्यवाद पण देतो मनापासून की गेल्या 4-5 दिवसामध्ये जवळपास राज्यातील 30 लाख शेतकऱ्यांनी फेसबुक, इंस्टा आणि यूट्यूबवरून आपले व्हिडिओ बघितले आहे। म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वाससुद्धा आहे। जे कोणी पहिल्यांदा बघत असेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा। चला मित्रांनो, एक बातमी अपडेट अशी देतो मी तुम्हाला एकदा की गेल्या 2 दिवसापूर्वीच सांगितलं मी तुम्हाला की मान्सूनची प्रगती चांगली होत आहे आणि मान्सूनसाठी जो अरबी समुद्रात जो कमी दाब तयार झाला, तर त्याचा परिणाम असा झाला की मान्सूनची प्रगती अजून पोषक झालेली आहे आणि मान्सून राज्याच्या किनारपट्टीपर्यंत दाखल झालेला आहे। होय शेतकरी मित्रांनो, एक गुड न्यूज आहे की राज्याच्या किनारपट्टीपर्यंत मान्सून दाखल झालेला आहे। मुंबई च्या पाठीमागे गोव्यासह त्या ठिकाणी कोकण किनारपट्टीमध्ये मान्सून आता दाखल झालेला आहे आणि तब्बल 12 दिवस अगोदर राज्यामध्ये मान्सून दाखल पण झालेला आहे आणि हे हवामान विभागाने पण सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। पण आता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे, मग आता मान्सून तर दाखल झाल्याची बातमी येत आहे, तर मग पेरणी व लागवड करावी का? तर शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी अवश्य सांगू इच्छितो की अजून किमान 8 दिवस आपण पेरणी व लागवडीचा निर्णय घेण्यापासून स्वतःला थांबावं का? तर त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला की सद्यस्थितीला जे काही मान्सून आपल्याकडे प्रगती केली, याचं कारण म्हणजे अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा। परंतु या कमी दाबाच्या वातावरण आता 27 तारखेनंतर निवळणार आहे आणि राज्यात कोरडे वारे वाहण्याचं काम पुन्हा एकदा सुरू होणार आहे आणि हळूहळू 27 तारखेनंतर त्या ठिकाणी तुम्हाला हवामानात बराच बदल दिसेल आणि पुन्हा एकदा ऊनसुद्धा पडताना दिसेल आणि पुन्हा एकदा पाऊस काही दिवसासाठी गायब होताना पण दिसेल। आणि एक गोष्ट बरी पण आहे की काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतात मेहनत करण्यासाठी पुरेसा वेळसुद्धा मिळू शकतो आणि म्हणजेच निश्चितच त्या ठिकाणी जूनचा पहिला आठवडा कोरडा जाण्याची सुद्धा शक्यता आहे। आणि हे फक्त मी सांगत नाही, तर हे हवामान विभागाने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। डॉक्टर श्रीनिवास औंधकर यांनी, जे हवामान तज्ज्ञ आहे, यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना थोडंसं थांबा, पेरणी व लागवडीची घाई करू नका। आणि मित्रांनो, जूनच्या प्रारंभी मराठवाड्याचं चित्रसुद्धा स्पष्ट होईल। आता येत्या 3 दिवसात मुंबई पुणेपर्यंत मान्सून राज्यात दाखल होईल आणि 27 तारखेपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात पाऊस राहील। असं नाही की पाऊस उघडला म्हणजे कुठेच पडणार नाही, तर थोड्याफार भागात पाऊस पडत राहील, खास करून दक्षिण भागामध्ये। इतर भागामध्ये मात्र थोडीशी विश्रांती घेताना दिसू शकतो पाऊस। तर असो, शेतकऱ्यांसाठी मी सांगू इच्छितो शेवटी यातून एकच की किमान पेरणी व लागवडी करण्यापूर्वी 8 दिवस तरी आपण थांबावे आणि अगोदर शेताची चांगली मेहनत करून घ्यावे। असो माझं काम आहे शेतकऱ्यांना अपडेट देणं, मी देत राहणार। नक्कीच व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। तुमचं यावर काय मत आहे 100% कमेंट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।